मी ऑलवेज म्हणत असतो आणि आजही म्हणीन, मी आज जो काही आहे आई, तो मी फक्त तुझ्यामुळे आहे आणि ऑफकोर्स बाबामुळे सुद्धा. आई, ऑनेस्टली आय कुडंट हॅव आस्क्ड फॉर अ बेटर मदर. देव अनंताच्या कृपेने मला तू आई म्हणून मिळालीस. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. हॅपी बर्थडे आणि हॅपी रिटायरमेंट आई. लहानपणापासून आम्ही वांगडाच रावताले, वांगडाच आशिल्ली. वसुधा सगळ्यान व्हडले, ताज्या वरदा, मागीर विद्याधर, मागीर हांव विभाकर, एलायज अनंत आणि सगळ्यान ल्हान विशाखा. म्हजें मातशें घट आशिल्लें तें. विशाखा वडिलांची खूप लाडकी. आमचे वडील तसे दाखवत नव्हते. ते तिच्याकडे खूप कल्पना आहेत आणि म्हणजे काहीतरी करण्याचं हे आहे तिच्याजवळ. प्रचंड उत्सुकता असते. आणि आता सुद्धा ती तशी गप्प बसणाऱ्यातली नाहीये. काही ना काहीतरी शोधून काढून ती करत राहणार आहे. खट्याळ आहे ती. खट्याळ आहे. ती माझ्याकडे 11वीत असताना आली. ज्यावेळी माझा मुलगा ज्यावेळी तो 2-3 महिन्याचा होता, तिला सांभाळायला एक मुलगी होती. पण आमच्या घरचं असं कोणीच असत नव्हतं. आम्ही दोघंही कामावर. पण आम्हाला ती आमच्याकडे राहिल्यामुळे तिला आमचा आधार आणि आम्हाला तिचा आधार झाला. लहान मुलं आमची तिने सांभाळायचं काम केलं. असं असं होतं त्यावेळी. ते एकंदरीत बरं झालं, सोय झाली. मुख्य म्हणजे खात्रीची माणसं घरात आली की बरं असतं ना. तिला आणली. ती 11वी ते ग्रॅज्युएटपर्यंत ती शिकली. पुढे BPEd केलं. स्कूलमध्ये टीचर म्हणून लागली. नंतर तिचं माझ्याच दिराशी लग्न झालं. मुलं कॉलेज लाईफला परत माझ्याचकडे. म्हणजे आमचं कसं आहे, आम्ही त्यांचे दुसरे आई बापच. आम्हाला दुसरी आई, त्यांना दुसरे बाबा. नर्सरीपासनं जोपर्यंत स्कूल व्यवस्थित सुरू होत नाही, मुलांना घेऊन जाणं त्यांचं आणि माझंच काम. त्यांना नर्सरीत सोडायचं. दुपारी मग आई त्यांची घेऊन येत होती. एकट्याला शाळेत पोचवा, दुसऱ्याला घेऊन या, तिसऱ्याला पोचवा. तिचा तो धाकटा मुलगा, शनिवारी हाफ डे असायचा त्यांना स्कूलमध्ये. त्यावेळी आईनं न्यायला यायचं नाही. दुसरे बाबांनीच चाललं पाहिजे. का? दुसरे बाबा त्याला गीता बेकरीत घेऊन केक द्यायचे. शेजारी तिथं उसाच्या रसाचं दुकान होतं, तिथं रस द्यायचंय. म्हणून आईनं कधीच यायचं नाही शनिवारी. म्हणजे असं खेळीमेळीत दिवस काढले आम्ही मस्त. म्हणजे भोळी माझी आई, सुखाची तू सावली, जीव वळून लावी माझी गतू लाडूबाई, जीव वळून लावी माझी लाडूबाई. आई विना मला करमत नाही. मावशी काकी कितें म्हणप ते सुरवातीक खूब क्वेश्चन्स आशिल्ले. And then we settled on Maushi because she was very close to us. She's been one person who we learned this from. How to celebrate people's achievements. That's what we learned from her. She's my teacher also, so she's been a little stricter with me also. रिलेशन इज लायक फ्रेंडशीप. आमी दोगांय एकमेकां खातीर आसा. कितें आसा आतां फर्स्ट टायम म्हाका दिसता तिजो 60th बर्थडे आनी हांव गोंयान नाशिल्लो. तिने म्हाका एकूच मेसेज केली की तूं खंय. म्हाका तिणें ल्हानपणांतलो आजा पर्यंत म्हणजे तिजी सायकल, तिजी पयली बायक हांवें घेतल्या वचून. हांव आशिल्लो सगळें करपाक. तिच्या सगळ्या गजालींक हांव. मागीर काका बरोबर लग्न जालां
हांव तेंचो देडो. इट्स लायक फॉर हर आय एम द फर्स्ट डे एंड फॉर मी शी इज लायक माय सेकंड मॉम. आई विना मला करमत नाही. आई विना मला करमत नाही. आईची बरी गोष्ट म्हणजे कधी काही करण्यापासून थांबवलं नाही, फ्री सोडलेलं आम्हाला. कधी काही चुकलं तर ती सांगायची, पण असं कधी हे करू नको ते करू नको असं कधी नाही म्हटलं. सो आणि दुसऱ्या बाजूने डिसिप्लिनसुद्धा लावला आम्हाला. सो दॅट इज द बेस्ट थिंग अबाउट हर. शी लेट अस डू वॉट एव्हर वी वॉन्ट. आईने बनवलेलं छोले, बटाट्याची कापा. बटाट्याची कापा आणि किती आई विना मला करमत नाही. सो मी पहिला वेळ आईला भेटले आणि मला आईबद्दल जे काही माहीत होतं, सारंगने मला सांगितलेलं, ते एक वाईब होती की आई इज व्हेरी चिल. हे सगळं मला एक्सपिरियन्स करायला मिळालं जेव्हा मी लग्न करून या घरात आले. बाकीच्या सासूबाई हे जो एक कन्सेप्ट असतो सगळ्यांचा की हां सासूबाई असं म्हणणार, मग असं करायला मिळणार नाही, तसं करायला नाही, मग घरातलं हे काम करायला हवं, ते काम करायला हवं, असं काहीच नसतं आमच्याकडे. माझी सासूबाई इज लाईक, शी इज लाईक बेस्ट, शी इज लाईक चिल. माझी एक फ्रेंड टाईप आहे ती. जेव्हा मी लग्नाहून घरी आली, इट वॉज लाईक अ कम्प्लिटली डिफरंट वर्ल्ड. इवन दो आय न्यू द फॅमिली मेंबर्स कम्प्लिटली, तरी तिने एकदम मला मुलीसारखं वागवलं. अजूनपर्यंत तिने तसंच केलं आहे. कधीच तिचं कुठच्या त्याला रिस्ट्रिक्शन नाही, हे असं करू नको तसं करू नको, कधीच नाही. आणि तसंच ती माझ्या मुलांना पण करते आणि आम्हाला सगळ्यांना एक फॅमिली एज इन असं एक सासूच्या दृष्टीने नाही पण आईच्या दृष्टीने जवळ करते. विशाखा मॅडम एक तिच्या 60व्या वाढदिसाच्यो शुभेच्छा उन्होंने परबी. आणि हांवें एक 7-8 दीस पयलीं म्हाका दिसता बर्थडेच्या पयलीं तिचें प्रेडिक्शन केलां की शी वील लिव अप टू 96. सो यू कूड काउंट. आणि कितली जवळ 36 वर्सां. आणि सगळ्यांनी उलयल्ले आसा तिचे विशीं, तिचे जे बरे गुण आसा ते. म्हणटकच रिपिटिशन जातले. हांसरो चेहरो, मागीर हांसपाचो झरो, उमेदीचो झरो, ही सगळी विशेशणां तिका लागू जाता. विशाखाक पळयतकीर सदांच म्हणजे सगळेच जाण तुमी एग्री जातले की मराठीन एक गाणी आसा की गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. सो हांव म्हणून की दिसायला गोरी गोरी पान आणि वागायला फुलासारखी छान अशी आमची मैत्रीण विशाखा. ही कायमच म्हणजे एक निखळ मैत्रीचा आदर्श. म्हणजे कशी असावी मैत्री, तर विशाखा जशी मैत्री ठेवते तशी असावी मैत्री, ज्याच्यात काही संकोच वाटत नाही, भीड वाटत नाही. तिच्याकडे कधीही कसंही बोलता येतं आणि काही तिच्याकडे बोलता येतं, चर्चा करता येते. वेळ प्रसंगी ती सल्ले देते, वेळ प्रसंगी ती सल्ले मागते आणि ते सल्ले आम्ही दिलेले ते सल्ले ती ऐकते. हे महत्वाचं. देवान म्हाज्या लायफान म्हाका 2 आई दिल्यो. एक म्हाजी आई, ती म्हाजी आशा शेटये, आनी दुसरी म्हणटा ती विशाखा आई. म्हाका केन्ना तशें दिसना दोगां वांगडा आसता तेन्ना म्हाका हें दिसना की ही सेपरेट आनी ती सेपरेट. दोनूय म्हाज्या खातीर एकूच. म्हाका अशें केन्ना अशें दिसना की हांव एक म्हणजे म्हाका ती अशें कितें कमी करता जावं आनी कितें आसा, तशें म्हाका केन्ना तशें फील जायना. आईचो आमच्या 60वो बर्थडे. आमी हेच्या खातीर लास्ट 1 म्हयनो जालो कितें कितें प्लॅन्स करता. बट प्लॅन्स करतना आमकां दिसतालें की आमी तिका सरप्रायज दितले. सरप्रायज दितना आमी खुबश्यो गोश्टी तिका न कळत आमी कितें कोणाक मेळ्ळे, कोणाक कॉन्टेक्ट केले आनी सरप्रायज दवरपाचें चिंतलें. बट फायनली कशें कितलें जालें तरी ती आईक सगळ्यो गोश्टी आमच्यो बऱ्यो आसूं वायट आसूं तिका खबर आसताच. सो आमचे सरप्रायज आहले ती तितले सरप्रायजूय उरोना
आणि इतलें व्हडलें आमी सेलेब्रेशन तिच्या खातीर केलें. खुशियाँ बांटी है और बांटनी है तो हर पल मुस्कुराओ, जिंदगी मुस्कुराएगी. हर पल को जी भर के जी लो. घास भरवते पूण समजा फुडले जल्म बिल्म जातले ते म्हाका खबर ना, पूण म्हणटा की जाले समजा का जल्म जाल्यार ते म्हाजी भयण आसची अशें म्हाका आजुनूय दिसता. पूण एक तें व्हडलें आसचें म्हाज्या पेक्षा आनी हांव धाकटो म्हणजे फाटोफाट आसत न्ही, फाटोफाट आसत जाल्यार तांची लागेबांदी चड आसता. हांवय ल्हान आसपाचो, ताणें व्हडलें आसपाचें, म्हाका ताणें बडोवचो कितें करपाचें तें करतलें कितें तें. दिसताना मला अंगाई गाते लाडी गोडीनं सांभाळते माझी आई. आय विश यू हॅपी बर्थडे विशू. खरं हॅपी बर्थडे म्हणायचं म्हणजे मला कठीण कसं वाटतंय गं, मला जमतच नाही ते. पण हॅपी बर्थडे विशाखा. 60 वर्ष तू आयुष्यात आरामसे काढलीस, आनंदात काढलीस. तशीच पुढची वर्ष जे काय तुला देवानं आयुष्य दिलं आहे त्याच्यात तू आयुष्यात त्या आरामसे राहा, सगळ्यांना आनंद दे. विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे आई. We wish you a very happy birthday and retired life, Ai. Wish you a happy birthday and retired life, Ai. I don't know, I just want her to be happy. Happy birthday, Maushi. Happy 60th. हॅपी बर्थडे आई. नाही, आमच्या शुभेच्छा असतल्यो ताका निरोगी स्वरूपात उत्तम दीर्घायुष्य प्राप्त जावं आणि तिका नातवंडां आतां जाल्या, एकट्याक व्हडल्याक दुसऱ्याकूय जावचें आनी ताचे विरुद्ध ताच्या अंडर 15-20 वर्सां पण जावचें. 100 वर्सां जगले तरी काय हरकत नाही. उत्तम. आई विना मला करमत